बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथल्या गर्भलिंग प्रकरणामध्ये आणखी काही जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या प्रकरणामध्ये आधीच डॉक्टर युवराज पाटील गजाआड आहे। या दरम्यान आता त्याला मदत करणाऱ्या काही लोकांसह 4 एजंट्सना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार युवराज पाटील यांना बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करून लाखो रुपयांची माया जमवली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांना एजंटच्या मोबाईलमधून अनेक नंबर्स मिळालेले आहेत। एजंटनं कुणाकडून डॉक्टर युवराज पाटीलकडे पेशंट आणले याचाही छडा आता पोलिसांनी लावलेला आहे। काही फोटो सुद्धा त्यांनी मिळवलेले आहेत। गर्भलिंग प्रकरणात डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे गजाआड आहेत। रुग्णालयात काम करणाऱ्या मनीषा दिनकर, नंदा गुरव यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। एजंट बाजीराव तोकडे, विक्रम पाटील, सुखदेव पाटील आणि सुनील गुरवलाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी युवराज पाटील याच्याकडे असणाऱ्या महागडी वाहनं देखील जप्त केली आहेत। आपण जो एजंट होता संभा म्हणून तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून त्याचा मोबाईल ज्यावेळी आपण सायबरकडून ॲनालिसिस करून घेतलेला आहे त्यावेळी त्याच्यामध्ये काही चिठ्ठ्या, आक्षेपार्ह चिठ्ठ्या, काही रिपोर्ट्स असे मिळालेले आहेत। त्या रिपोर्ट्सच्या आधारे, त्या चिठ्ठ्यांच्या आधारे आपण काही एजंट उचललेले आहेत। त्या एजंटकडून आता चौकशी चालू आहे। जे आम्हाला एजंट अगदीच खोलामध्ये गेलेले आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो आहोत। तर या संदर्भात प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, ते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। प्रताप, आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळी माहिती आता समोर येते आणि त्याचबरोबर ज्यांनी डॉक्टरला मदत केलेली आहे त्यांच्याही मुसक्या आवळल्या जात आहेत, त्यांचे सुद्धा पुरावे गोळा करण्याचं काम सध्या पोलीस करतायत। काय सध्यापर्यंतचे अपडेट्स आहेत? आपण पाहतो की डॉक्टर युवराज पाटीलला यापूर्वी सुद्धा गर्भलिंग निदान आणि त्याचबरोबर गर्भपात प्रकरणी अटक केलेली होती। त्याच हॉस्पिटलवर यापूर्वी कारवाई झालेली होती। तरी देखील आपण पाहतो की युवराज पाटील हा दिवसाढवळ्या पुन्हा एजंटांच्या मार्फत या ठिकाणी 22,000, 48,000 अशा प्रकारच्या रकमा घेऊन गर्भलिंग निदान आणि त्याच्यानंतर गर्भपात करत होता। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यातून कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांनी त्याच्या घरझडतीमध्ये अनेक गोष्टी त्यांना सापडलेल्या आहेत। तर काही महागडी वाहनं जसं थार रॉक्स असेल किंवा फॉर्च्युनर असेल या गाड्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच युवराज पाटील काही महिलांना गर्भ जे काढलेला आहे किंवा काढून टाकलेला आहे महिलांच्या पोटातून, तो काही वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी नष्ट करण्यासाठी त्यांना पैसे देत होता। त्याच्यामध्ये देखील काही महिलांचा सहभाग असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळालेली आहे। काही गर्भ नदीत सुद्धा टाकले असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालल्याचं चित्र सध्या दिसून येते। आणखी काही एजंटांची नावं उघड होण्याची शक्यता आहे, कारण आपण पाहतोय की संभाजी शिंदे यांचा मोबाईलमधून जो डाटा काढला पोलिसांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर अनेक चिठ्ठ्या सापडलेल्या आहेत। त्या चिठ्ठ्यांच्या समोर पेशंटची नावं लिहिलेली आहेत आणि कोणामार्फत त्या पेशंट्स आले याचे सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आहेत। त्यामुळे आपण पाहतो की या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत जाईल, अधिक गडद होईल। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची असणार, कारण अजूनही ते हॉस्पिटल आरोग्य विभागानं सील केलेलं नाहीये। पोलीस आता काही दिवसातच त्या संदर्भातला अहवाल सबमिट करतील, पण यामध्ये आरोग्य विभागानं देखील लक्ष घालणं आवश्यक आहे। धन्यवाद प्रताप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।